पण काय या तुमताई? धिरडी केली. धिरडी? होय अगो, सगळ्यांका दिले आणि खास करून लालिताईंका. नाही म्हणजे त्यांना पावसाळ्यात धिरडी खाऊची इच्छा होता. त्यांना खूप आवडतात गो, म्हणून यांनीच डाळ तांदूळ वाटून दिलेत माका. भैया आणि चटणी पण यांनीच केलेली आहे. काय सांगता? म्हणूनच म्हणत होते या सगळा तू केलास असं सांगून लालिताईंका खाऊ देशील. उमाताई, मी खोटं बोलू? मंजू, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलला तर देवाक पण समजतं. आणि समजा याचा पाप तुका लागणारच असा तथा माझ्या माती. पण अगो लालिताईंच्या आवडीची अशी वस्तू त्यांका बघून खाऊची आमच्या मनात तरी नाही पटत अगो. उमाताई, दादा, किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही दोघं. लालिताई कशाही वागल्या ना तरी तुम्ही काही तुमचा चांगुलपणा सोडत नाही. मंजू अगो, लालिताई कशाही वागल्या तरी आपला नाता कायम हा. आता गैरसमज झाले आहेत, पण लवकरच सगळं ठीक होईल बघ. आणि तेव्हा या नाता अजून अधिक घट्ट होईल. या सगळ्यांसाठी दिलेला गरम होता, लवकर खाऊन घ्या. हो, पण माझा निरोप द्या नक्की उभीला. होय देते. येते. काय गो? हा, अजून जेवण तयार नाही? हा मंजू, काय हा आज काय पुन्हा मांगरात त्या अंगत पंगत सुरू आहे काय? हा, मला नाही माहित. हा? आणि हा काय इतकी चाय कोणी प्यायली? हा, मी प्यायले तुझ्या, दिसत नाहीये? बाहेर इतका पाऊस पडत होता म्हणून सगळ्यांसाठी मी छान चहा केला. तर हे सगळेजण मांगरातनं फक्कड चहा, आल्याचा चहा पिऊन आले ना, त्यामुळे मी आता जेवणार नाहीये. मी हा चहाच पिणार आहे. त्यामुळे मी स्वतःला शिक्षा करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे? चहा आली आहेत त्या. नाही नाही, नको मागा चाय नको. हो गो, जास्त चाय प्यायली ना की पोटात मळमळता माझा. हा, पी पी पी. हा हा, पी. खरं डुगू, एवढा लवकर अभ्यास झाला पण हो केलंच तरी ना? बाबा, मला कंटाळा आलाय. नाही नाही मामा, मामा थांब, मी घेऊन येतो. तू जातस? हो. ये ये ये. आणि शिनू ऐक, हा, ते उमा वहिनीने लोणचा पाठवला ना, तर आपण घेऊन येतो बता. थांबा, मी आणते. लोणचं मी आणतो. तबा तबा तबा. तुम्ही कशा भाऊजी, तो गेलो ना, तो गेलो ना शिनू. बसा तुम्ही, बसा. येईल. इथे बसा. चला धिरड्या खायचं. हा, या या या. आई, लोणचा खाया. मामा, अरे उमयने धिरड्यांसोबत चटणी सुद्धा पाठवली असणार. मी सांगतो ना तुला, आपल्याला लोणच्याची गरजच लागणार नाही. अगदी बरोबर. धिरडी आणि चटणी दोन्ही स्पेशल आहेत, कारण दोन्ही स्वतः दादांनी वाटलंय. काय काय सांगतस काय? चला या या आणि ताटश्रेणू. अहो वहिनी, मला द्या ना. हो भाऊजी, थांबा, देते तुम्हाला. पण असं काय करतस भाऊजी? खूप आण ना, त्यांना जास्त भूक लागलेली आहे. चारू, अगं ये ना तू पण ये. नाही, मला नको. लालिताई, तुम्ही खाता का? माका नको. हा हा, हळू. अहो, असं काय करता लालिताई? तुम्हाला आवडतात म्हणून दादांनी खास तुमच्यासाठी हा घाट घातलाय. हरकत नाही, तुमच्यासाठी 4 धिरडी बाजूला काढून ठेवते. कशाला? मंजू वहिनी, तुमची लालिताई मांगरातनं आणलेला कुठलाही पदार्थ खात नाही. तुम्हाला तिला द्यायचे असतील ना तर तिचे 2 मला द्या. तिला देऊ नका. हा बोल चालू.
हो मेघना आंटी, तुम्हाला जाऊन इथून 1 दिवस झाला नाही तर इकडची सगळी परिस्थिती बिघडायला लागली. काय झालं? ती ओवी खूप चलाखीने या घरात घुसायला बघते. मंजू आत्या तर मांगरातनं धिरडी घेऊन आली होती. उद्यापासून ओवी रोज डुग्गूला शिकवायला येणार आहे घरी. मेघना आंटी, जर एक एक करून सगळेच जण मांगरातल्या लोकांच्या फेवरमध्ये गेले तर मग माझं कसं होणार? मला ना आता लाली आत्यांचा पण भरोसा वाटत नाहीये. त्या जर मंजू आत्यासारख्या फिरल्या तर मेघना आंटी, मग माझं आणि श्रीनूचं लग्न कधीच होणार नाही. हे बघ सर, सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. हे असंच म्हणतात ना, पण ते खरं आहे. मी तुझ्या जागेवर असते ना तर ती उंगलीच तोडली असते. म्हणजे नक्की काय करू मी? आता हे सगळं मीच सांगू का तुला? सिच्युएशन बघून डोकं चालव, नाहीतर आपल्याला हवी तशी सिच्युएशन क्रिएट कर. आणि आता ते तुझ्या हुशारीवर. बघू तू काय करतेस. मेघना आंटी,